नमस्कार मित्रांनो, मी ओंकार अभ्यंकर पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आहे 5 तारीख आणि आज आहे रविवार. आणि मित्रांनो, खरं सांगायचं मला तर आज मी खूप लवकर उठलो आणि आता वाजले सकाळचे 6. तर चला आता जास्त वेळ नाही झाला, कॉफी करूया. तर इकडे बघू शकता मित्रांनो, दूध तापवले आणि इकडे आपले साखर आहे. तर मित्रांनो, खरं तर मी आळंदीला यासाठी चाललंय की आज संकीर्तन यात्रा आचारामजी बापू माझे गुरु आणि मला बोलून
भारी वाटलं. संकीर्तन बघू शकता मित्रांनो किती अशी प्रचंड गर्दी आहे आणि सगळे जे तुम्हाला आता मी आश्रम दाखवलं तिथून आलेले लोक आहेत आणि काही डायरेक्ट घरून आलेले लोक आहेत, खूप लांब लांबून आलेले लोक आहेत मित्रांनो. आणि बघू शकता किती प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेली आणि मला म्हणजे खूप म्हणजे असे भारी म्हणजे प्रसन्न वाटते की संकीर्तन यात्रेचा रथ वगैरे तुम्ही बघू शकता. संकीर्तन यात्रा म्हणजे की अख्ख्या म्हणजे जसं तुम्हाला माहितीच आहे की लग्न असलं की लोक डीजे वगैरे लावून नाचतात, तसंच प्रकारे फक्त ह्याच्यामध्ये फक्त देवांची भजनं वगैरे नाच लावून लोक त्या भजनांवरती नृत्य करतात, भक्तीमध्ये लीन होतात आणि परमेश्वराच्या आठवणीमध्ये ते नाचतात, आनंद मनवतात. तर बघू शकता मी किती खुश आहे आणि मला वाट होती की मी कधी पोचतो या ठिकाणी आणि फायनली तो क्षण आता आलाय. बघू शकता किती प्रचंड गर्दी आणि पूर्ण सुविधा आहे मित्रांनो. असं काही नाही की काही सुविधा नाही. लोकांची अख्खी म्हणजे जी टीम आहे आश्रमची टीम, तर त्यांनी अख्खी जिम्मेदारी घेतली गाड्यांचा रोड कसा नीट करायचा. म्हणजे एका बाजूला ते गाड्या काढतात पण आणि लोकांचं ते म्हणजे तर आरती वगैरे चालू आहे आणि हे रामाबाई आता मी असं नाही मित्रांनो ते गाणे गाणं याची आता स्वतः भजन गाणार आहे आणि त्यांचा संकीर्तन यात्रा बघा तुम्ही. तर मित्रांनो मगाशीच मी घरी आलो आणि तुम्हाला कळलं असेल मी कुठे गेलो. आळंदीमध्ये आसारामजी बापूचे संकीर्तन यात्रा निघाली होती मित्रांनो. आता तुम्हाला तर माहितीच आहे की आसारामजी बापू हे म्हणजे बरेच म्हणजे लोक जेलमध्ये असतात, पण माझं म्हणणं असे की ते जेलमध्ये नाही येत मित्रांनो. ते जेलमध्ये असते तर आज इतकी त्यांच्यासाठी ती गर्दी आहे मित्रांनो. म्हणजे खरं सांगायचं म्हणलं की मी पण त्यांच्या एक शिष्य आहे, माझे गुरु आहेत ते. आणि माझ्या अंदाज म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार म्हणजे ती हे त्यांच्या मर्जीनुसार आहेत मित्रांनो. तर खरं सांगायचं म्हणलं तर ते आतमध्ये म्हणजे जेलमध्ये अजिबात नाहीये मित्रांनो, कारण त्यांचा आतापर्यंत कोणता पण आरोप सिद्ध झालेला नाहीये. आणि मला गर्व आहे की मी बापूजींचा शिष्य आहे. आणि खरं सांगायचं म्हणलं तर आज मी जे म्हणजे अनुभवले मित्रांनो ते जगात कुणी अनुभवलं म्हणजे ते तोच व्यक्ती अनुभवू शकतो त्याच्याकडं श्रद्धा आणि भक्ती आणि आपल्या गुरुंविषयी आदराचं स्थान आहे. तर मी जे अनुभवले ते खरंच म्हणजे अद्भुत आणि वेगळंच होतं. म्हणजे खरं सांगतो मित्रांनो, अख्ख्या आळंदीमध्ये जे मोठ्या मोठ्याने डीजे वगैरे वाजवतात, लग्न डीजे वाजवून वाकडे तिकडे नसतात, तिकडे ह्या बाजूला आळंदीमध्ये मोठे मोठे स्पीकर लावून भजन गायले जातात. लोक त्या भजनावर नृत्य करतात. असं कोण करतं सांगा आजकाल? कोणी बघितलंय का तुम्ही? आणि तसं नाही मित्रांनो, अहमदाबाद म्हणू नका, गुजरात म्हणू नका, मुंबई म्हणू नका, सगळीकडे संकीर्तन यात्रा ही निघालेली आहे. आणि आपल्या बापूजींचा आमच्या गुरूंचा आपल्याच म्हणलं तरी सांग, तुमचे पण गुरु आमचे पण गुरु, मानू का ना मानू पण हाय ते सर्व म्हणजे सर्वपरी आहेत. गुरूंचं स्थान देवापेक्षा पण वर आहे मित्रांनो. त्यामुळे गुरूंना कोणी टाळू शकत नाही. आणि आयुष्यामध्ये किती पैसा कमवू पण गुरुभक्ती नसेल तर सगळं व्यर्थ आहे मित्रांनो. कारण की मित्रांनो आणि खरं सांगायचं म्हणलं तर खूप म्हणजे मला भारी वाटलं. आणि
आज इतकं म्हणजे मन खुलेपणाने मी आज नाचलो सुद्धा मित्रांनो. कारण काय, माझ्या हातात पिशव्या पण होत्या आणि सारखं सारखं मोबाईल हातात घेऊन मला माझा टाइम होतो. आणि तेव्हा आमचे गुरुदेव जेव्हा बाहेर येतील तेव्हा असं म्हणजे भविष्यवाणी अशी आहे की करोडोच्या संख्येने लोक असणार, करोडोचे. आणि ते सत्य आहे मित्रांनो.
बाय.